तर मित्रांनो मी आता स्वतः जाऊन चिकन घेऊन आलोय, कारण आपल्या चिकनवाला काही टायमामध्ये चिकन देत नाही आणि आपल्याला जेवणाला उशीर होतो, त्याच्यामुळे आता जाऊन चिकन घेऊन आलोय। आता आपण ही आपली स्पेशल चिकन थाळी तयार झाली। तर मित्रांनो आता मी आलोय मार्केट घेऊन हॉटेलमध्ये, मार्केट वगैरे ठेवणार व्यवस्थित, त्याच्यानंतर घरीच यायचं आहे मला। बाकीचा अजून बाजार आहे, जसं की किराणा दुसरीकडचा तो पण आणायचा आहे। हा व्हेजिटेबल वगैरे आणलेत मी आता इकडं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मार्केट वगैरे घेऊन आलोय, आता हॉटेलमध्ये आहे, साफसफाई वगैरे झालेली आहे। आज वातावरण बरंचसं खराब आहे, पावसाळ्यात जसं वातावरण असं पाऊस लागायच्या अगोदर असं ढगाळ वातावरण झालं बाहेर। काहीसे ढग साचलेत वरती। वातावरण बघता पाऊस लागेल का काय असं वाटतंय, पण लागणार नाही सोडा। वारा पण बंद झालाय, गरमी भरपूर वाढली या 2-4 दिवसामध्ये। बाकी आता टेबल वगैरे क्लीन करायचे आहेत, बाकी जेवणाला सुरुवात करूया पहिला, त्याच्यानंतर हे सर्व करता येईल आपल्याला। फ्लोर वगैरे क्लीन झाला, आतलं किचनचा पण फ्लोर क्लीन झालाय। टेबल क्लीन करून नंतर सेटअप लावूया, सुरुवात करूया जेवणाला। चिकनची ऑर्डर दिली, चिकनवाला इथे चालू होता, मग जाताना गाठ पडला, त्यांना सांगितलं जरासं लवकर ते जाऊया, कारण उशीर होतोय चिकनला आणि त्याच्यानंतर जेवणाला पण। तर ते आता लगेच आणून देतो बोललेत, बघूया किती वाजता आणून देतात। त्यांचं तो दुकान सेट करणार, त्याच्यानंतर मग ते कोंबडी कट करणार, मग चिकन भेटणार। असो काही अडचण नाही, आपण चिकन आल्यानंतर ते बनवूया। पहिलं शाकाहारी जेवण आपलं करायचं, तर शाकाहारी जेवणाला सुरुवात करूया। आता आपण नारळ घेतले, तर नारळ आपण फोडणार आहोत शाकाहारी जेवणाला। आणखीन म्हणजे शाकाहारीला जो पांढरा रस्सा आहे तो, आणखीन नारळ घ्यायचे ते आहे मांसाहारीसाठी। तर सुरुवात करूया आता आपण जेवणासाठी। लाईट गेली होती, लाईट पण आताच आले। तर मित्रांनो आपला हा मसाला तयार झाला आहे मांसाहारी रश्श्यांचा। शाकाहारी रश्श्याचा पण मसाला तयार झाला, शाकाहारी जेवण आपलं कंप्लीट झालं। आता मांसाहारी जेवणाला सुरुवात करूया। चिकन अजून पण आलेलं नाही, शक्यतो मी घेऊनच येतो, तेवढं सांगून पण चिकन अजून पण आलेलं नाही। तर मित्रांनो मी आता स्वतः जाऊन चिकन घेऊन आलोय, कारण आपल्या चिकनवाला काही टायमामध्ये चिकन देत नाही आणि आपल्याला जेवणाला उशीर होतो, त्याच्यामुळे आता जाऊन चिकन घेऊन आलोय। आता आपण याची सुरुवात करणार, हे मॅरिनेट करायचं, त्याच्यानंतर शिजवायचं, मग स्टॉक काढायचा। पहिला हे मॅरिनेट करून घेऊया। तर मित्रांनो हे आपण चिकन 65 मॅरिनेट करून ठेवलं आहे, आणि इकडे चिकन शिजत ठेवलं आहे, स्टॉक काढायला सुरुवात आहे। मसाला पण झाला आहे आपला। आता हे चिकन शिजल्यानंतर स्टॉक काढल्यानंतर आपण रस्सा मारणार आहोत। तर आजच्या ऑर्डरीला सुरुवात झाली। आपल्याकडे पहिली ऑर्डर आली मटन फ्राय आणि एक शाकाहारी स्पेशल आहे। शाकाहारी स्पेशल तर तयार झालं आहे, ते पिकअप करणार। अजून मटन फ्राय बनवायचं आहे। स्पेशल शाकाहारीला साधी भाजी नको आहे त्यांना, ते पनीर आणि काजूचीच भाजी दिली। तर ही मटन फ्राय बनवायला चालू आहे फ्राय पॅनमध्ये। हे मटन फ्रायचं पण ताट तयार झालं आहे, हे पण पिकअप करतो आहे आता। त्याच्यानंतर आपल्याकडे स्पेशल चिकन थाळीची ऑर्डर आली होती, ती पण तयार झाले। आणि याच्याबरोबर स्पेशल व्हेज एक आहे, ते ताट दिले मी। तर नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडं चिकन मसाला 2 थाळ्या, रोट्या लावायच्या आहेत। रोट्या लावल्यानंतर ही ताटं पण पिकअप होते। त्याच्यानंतर आपल्याकडे पुढची ऑर्डर आहे अंडा करी 2 आहेत। बराच वेळ झाले ते ग्राहक येऊन, त्यांनी अंडा बॉईलच्या 2 प्लेट घेतल्या होत्या। अजून त्यांनी थाळीची ऑर्डर दिली आहे, पण पिकअप सांगितलं नाही आहे। ते ज्यावेळी सांगतील त्यावेळी ते पिकअप करूया। बाकी या चिकन मसाला थाळ्या 2 तयार झाल्यात, ते पिकअप करतोय। तर ही अंडा करी थाळी पिकअप होते। या थाळीला तांबडा पांढरा नको आहे, डाळवाटी आणि शाकाहारी पांढरा रस्सा पाहिजे। तर पुढची ऑर्डर आपल्याकडे चिकन फ्रायची एक सिंगल ताट आहे। आपल्याला बऱ्याच वेळा विचारलं जातं की हॉटेलमध्ये चिकन फ्राय किंवा मटन फ्राय कशा पद्धतीने बनवतात, एकदा दाखवा म्हणून। तर ती फुल रेसिपी मी आता तुमच्यावर शेअर करतोय। यात आपण कांदा आणि टोमॅटो जो फ्राय केला तो टाकला, त्याच्यानंतर बटर खवा टाकला, गॅस एकदम मीडियम
जास्त हाय नाही तरी पूर्ण जळणार. त्याच्यानंतर आपण एक गरम मसाला टाकला आहे. हे आपण कांदा लसूण चटणी टाकले. त्याच्यानंतर ही कस्तुरी मेथी टाकले. ही बुक्की चटणी टाकली. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये रस्सा कट असलेला रस्सा टाकला आहे आणि याच्यामध्ये आपण चिकन टाकणार आणि ही फ्राय करणार आहोत. जोपर्यंत हा रस्सा आटत नाही, चिकनला त्या पूर्ण हा रस्सा चिकटत नाही, बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स मगाशी टाकले ते पूर्ण त्या चिकनला चिकटले पाहिजेत. त्यानंतर आपण हे बंद करणार. तोपर्यंत हे हाय फ्लेमवरती फ्राय करत राहणार. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकले. आता हे आपण हाय फ्लेम करायची, जेवढी करता येईल तेवढी. आणखीन ह्याला फ्राय करत राहायचं जोपर्यंत ही पूर्ण सुक्क होत नाही. आता हळूहळू ड्राय होत आलं आहे. आता आपण हे बंद करणार आहोत कारण आपल्या ग्राहकांना ते थोडंसं एकदम ड्राय नको आहे. थोडी त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही पाहिजे आहे. त्यामुळं नाही, तुम्हाला जेवढं ड्राय पाहिजे, करकरीत पाहिजे, त्या हिशोबानं तुम्ही ते फ्राय करत जाऊन हे पूर्ण ड्राय होतं. जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही ते करू शकता. आता ही आपण चिकन फ्रायची प्लेट तयार करून घेतो. मित्रांनो, रात्रीचे 12:18 झालेत. क्लोजिंग झालेली आहे. आज ग्राहक थोडेसे कमीच झाले. काल परवा जसं पिकअप पकडला होता त्या हिशोबानं थोडे कमी झाले. त्यात किचनची क्लोजिंग झाली, बाहेरची पण क्लोजिंग झालेली आहे. स्पेशल अशा आउट ऑफ मेनू काही ऑर्डर गेल्या नाहीत. जे आहेत ते मटन, चिकन आणि शाकाहारी हीचसाठी गेलीत. आपल्याकडं बरेचसे ग्राहक असे येतात जे विचारतात की बाबा क्वालिटी एवढी चांगली आहे तर मग ग्राहक का एवढे जसे पाहिजे तसे का नाही आहेत. आज खरं तर ग्राहक आपले जे ग्राहक बोलत होते त्यावेळेला आपल्याकडे फक्त 5 ते 6 टेबल चालू होते. ग्राहक थोडे कमीच वाटत होते. त्यावेळेला ते विचारत होते. तर त्यांनी मला एक जागा सजेस्ट केली होती. तिथं जाऊन बघा, तिथं मार्केट आहे बऱ्यापैकी हॉटेल व्यवसायाला. जागा बदलण्यासारखं याच्यात काही तथ्य नाही आहे. आणि आता जागा बदलली तर असा पॉईंट बघायचा जिथं बिझनेससाठी वाट बघावी लागणार नाही. म्हणजे ग्राहक येतील नाही येतील, बिझनेस आज होईल का नाही होईल याची वाट बघायला लागू नये. असा एखादा स्पॉट, असा एखादा पॉईंटवाली, भाडं थोडं जास्त असू दे, रेंटेड असू दे किंवा डिपॉझिट भरावं लागेल, पण असा एखादा प्लेस बघायचा आहे जेणेकरून जिथं बिझनेस बऱ्यापैकी होऊ शकेल. मान्य आहे, बरीच लोक म्हणतात ही जागा थोडी आडवळणी आहे. आडवळणी म्हणजे बिझनेस योग्य जागा नाही आहे बोलता येत. ते बरीचशी बाहेर आउटसाईडला जागा आहे आणि मान्य मला पण ते. त्याच्यामुळं शक्यता आहे की बिझनेस जसा पाहिजे तसा होऊ शकत नाही आहे. पण ठीक आहे, आपल्याला जो आता बिझनेस होतो तो प्रॉफिटेबल आहे, लॉसमध्ये नाही आहे. आम्ही स्वतः सगळं करतोय म्हणून कवर आहे. जर बाहेरचा सगळा स्टाफ असता आचार्य सकट तर हा धंदा परवडण्याजोगा पण नव्हता. बाकी बघू, जागा चेंज करण्यासंबंधी विचार करतोय मी. मग आता ती कधी करेन मला पण नाही माहिती. मी सडनली अशी जागा चेंज करू पण शकतो. आणखीन थोडा वेळ मार्केटचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर पण करू शकतो. सध्या एक ठिकाण आहे जिथला मी अभ्यास करायला सुरुवात केली आहे. तिथे जर आपण हॉटेल चालू केलं तर ग्राहक किती होतील आणि काय होतील. अजून 2-3 जागेकडे आपण बघूया. थोडंसं तिकडचा पण मार्केटचा अंदाज घेऊया, ग्राहकांचा अंदाज घेऊया की तिथं जेवण किंवा हॉटेल धंदा कसं चालू शकतो. जागा परफेक्ट भेटली तर नक्कीच हॉटेल शिफ्ट करणार. कारण हा बिझनेस इथे परवडण्याजोगा नाही आहे आणि आपल्याला हा एवढासाच बिझनेस घेऊन चालायचा नाही. आपल्याला बिझनेसमध्ये ग्रो पाहिजे. जर ग्राहक आता जवळपास 1 वर्ष होत आली मला येते आणि जर ग्राहक जसं पाहिजे तसं पिकअप पकडत नसेल तर वेळीच पाय मागे घेतलेला बरा. आणि पाय मागे घेऊन एक झेप अशी पुढे घ्यायची जी प्रत्येकाला लक्षात राहील. त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला पाठीमागे जावं लागतं. बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.